आणि दिवटे साहेबांचे आभार. कारण दिवटे साहेबांनी जेव्हा मला सांगितलं होतं की एक परिचय तुम्हाला करून द्यायचा पुढच्या एका कार्यक्रमाचा, तेव्हा ते मला असं म्हणाले होते की कार्यक्रम करणारे सगळ्यांच्या माहितीचे, कार्यक्रम ज्यांच्याविषयी होणार आहे तेही सगळ्यांच्या माहितीचे, तुम्ही जे बोलताय ते तुम्हीच लोकांच्या माहितीचे असणार नाही. तर ही थोडी वेगळी परिस्थिती आहे. आता पुढचा कार्यक्रम जो आहे तो आता टिळक साहेबांचं भाषण झालं त्याच्या पूर्णपणे विपरीत आहे. विपरीत असं आहे की ते पूर्ण व्यवहाराचं बोलले, सगळ्यांनी व्यवहारावर राहायला पाहिजे असं म्हणाले. आणि एकच फक्त मला प्रश्न आहे, मी ऑडमॅन आहे असं का म्हणत होतात मला कळलं नाही. टिळक म्हटल्यानंतर आलं ना त्याच्यात सगळं. आता बाकीच्या टिळकांच्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी. पुढचा जो कार्यक्रम आहे तो एका कवीवर आहे, कवीच्या रचनांवर आहे. आणि ते कवी आहेत राजकवी भास्कर रामचंद्र तांबे, भारा तांबे. आता ह्यांना भारा तांबे यांनी ज्या कविता लिहिली आहे त्या कविता 100 वर्षापूर्वी लिहिली आहे. 100 वर्षापूर्वीच्या कवितांना आज सुद्धा जर त्याची एक स्नेहमयी आपल्याला ज्याला काही व्हॅल्यू म्हणता येईल असं काही मूल्य आहे तर ते अजूनही मराठी मनात शिल्लक आहे. आणि त्या स्नेहमयी मूल्याचा जो काही आढावा घेणार आहेत, एक आपल्या पुढे आलेख मांडणार आहेत, जे मांडायला येत आहेत राहुलजी फाटे. सकाळी सुद्धा आपण त्यांच्याविषयी ऐकलंय आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी 100% खऱ्या आहेत. त्याच्यामुळे आज मी त्यांचा CV किंवा तशा प्रकाराने काही माहिती देणार नाही. एवढंच सांगेन की ते औषध निर्माण शास्त्रातले पदव्युत्तर आहेत. औषध निर्माण शास्त्रात त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे, सुवर्ण पदक विजेते आहेत. पण हे असताना सुद्धा त्यातले काही पैसे मिळवायचे अधिकचे रस्ते असताना सुद्धा ते आयुर्वेदात संशोधन करून आयुर्वेदावर आधारित सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करतात. आणि ते करताना आपल्या संस्कृतीचं जे काही वहन आहे, आपल्या संस्कृतीवरचे ग्रंथ आहेत ते ग्रंथ पुढे न्यायचा प्रयत्न करतात यथाशक्ती यथामती. आणि अतिशय उत्तम रीतीने ऑथेंटिक ते लिहितात. आता सौंदर्य निर्माण करणारं उत्पादन ते तयार करतात, त्या संबंधी त्यांचा तो व्यवसाय आहे. त्याच्यानंतर आंतरिक सौंदर्य जे आहे, ते आंतरिक सौंदर्य निर्माण होण्याकरता जी आध्यात्मिक बैठक लागते, ती आध्यात्मिक बैठक निर्माण करण्याकरता जो काही एक प्रवचनाचा उपासनेचा गाभा लागतो तोही ते करत असतात. युट्यूबवरून असेल किंवा त्यांची दर गुरुवारी होणारी त्रिपदी असेल, या सगळ्या ह्याच्यातून ते आंतरिक सौंदर्य फुलवायचाही प्रयत्न करतात. म्हणजे जसं ज्ञानेश्वरी एके ठिकाणी म्हटलंय की कलश सुद्धा सोन्याचा केलेला आहे, निर्वाळलेला, आणि त्यात गंगेचं पाणी भरलेलं आहे. म्हणजे आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पावित्र्य आणि सौंदर्य भरलेलं आहे. तसा राहुलजी फाटे यांचा प्रयत्न असतो. आणि आज ते आपल्या पुढे भारा तांब्यांच्या कवितेतलं सौंदर्य उलगडून दाखवणार आहेत. कवी काय करतो? कवी आपल्या आयुष्याला जगण्याला अर्थ देतो. एखाद्या गाण्याची ओळ, एखाद्या कवितेची ओळ आपल्या आयुष्याला अर्थ देते. आपल्याला कुठे नैराश्यात असताना आपण ती ओळ ऐकतो, पुन्हा आपण माणसात येतो, नवीन काहीतरी कल्पना करतो आणि पुढे जातो. हे जो आयुष्य जगण्याकरता हा जो आधार लागतो, मनाला आधार लागतो, तो आधार या कवितातून मिळणार आहे. तर मी आमंत्रित करतोय राहुलजी फाटेंना की त्यांनी यावं. आणि त्यांना साथ करणार आहेत आपले गायक
महेशजी सोनवणे एक त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ करणार आहेत आणि एका चांगल्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊया. एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि आयोजकांचे आभार. म्हणजे गिरीश सरांचं भाषण आणि मागोमाग एक व्यवहाराविषयीचं तल्लख भाषण आणि त्याच्यानंतर एकदम थेरी अशा ह्याने आपण जातोय. राहुलजी आपण सुरू करा. आपल्याला शुभेच्छा. आणि आपण सुद्धा आपला मानसिक जो कल आहे तो काव्याकडे वळवावा आणि थोडा स्वप्नसृष्टीत आपण जाऊया. धन्यवाद. आजचा विषय वेगळा आणि आजच्या कार्यक्रमाची घाटणीच वेगळी आहे. कारण कलासक्त लोकांसाठी जर काही असू शकतं आणि खरोखरच प्रत्येकाच्या मनात बिंबलेलं असं काही असू शकतं तर ती म्हणजे कविता. कविता कशी असावी तर आपण असंख्य कवी या मराठीनं जगाला दिलेत. अनेक कविता आपण पाहिल्या, अनेक प्रकारच्या कविता पाहिल्या. पण कविता ही लिहायची, स्फुरलेली फक्त मांडायची की जाणीवपूर्वक लिहायची, या तिन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. या तिन्ही संकल्पनांचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की या मराठी विश्वामध्ये अनन्य असा कोणी कवी जर होऊन गेला असेल तर तो म्हणजे भा.रा. तांबे. भारांची नुसती कविता नव्हे तर त्यांचं जीवन बघण्यासारखं आहे. आणि जेव्हा भारांसारखी व्यक्तिमत्व घडतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक समृद्ध कविता जी आपल्या मनामध्ये सतत रुजते, गुंजन घालत राहते, ती आपल्या समोर येते. आणि म्हणून भारा अनन्य आहेत, त्यांच्या कविता अनन्य आहेत, त्यांचे विचार अनन्य. खूपदा एखादा कवी त्याची कविता खूप दाटून यावी, खूप प्रगल्भ वाटावी, लोकांना अशी ती खूपच भारी आहे ना असं वाटावं, यासाठी त्या कवितेचं विभाजन करतात. खूपदा तुम्ही बघा मोठ्या मोठ्या कवीच्या बाबतीत तुमच्या लक्षात येईल या कवितेचं विभाजन करत असताना एखाद कडवं कुठल्या तरी पौराणिक गोष्टीला रिलेटेड टाकलं जातं, एखादं कुठल्या तरी परिस्थितीशी रिलेटेड मांडलं जातं, एखादं कुठल्या तरी भावनिक अवस्थांशी जोडल्या जातं आणि मग त्या सगळ्यांची मिसळ झालेली ती कविता असं वाटतं बापरे काय दिव्यत्व आहे ना या कवीमध्ये. पण हे प्रॅक्टिकली तर कुठल्याच कवीची कुठल्याही कवीशी तुलना होऊच शकत नाही. परंतु जेव्हा आपण भा.रा. वाचतो तेव्हा भा.रा. तांबे बघत असताना आपल्याला असं जाणवतं की नाही हे पूर्णतः वेगळे आहेत. यांच्या कवितेमध्ये आशयघन असा जो अर्थ आहे, त्यांना जे मांडायचं आहे ते इतकं स्पष्ट आहे की त्या स्पष्टतेसाठी मी नाही जेव्हा विचार करतो की कविता कशी असावी तर कवी हा ज्ञानदेवांसारखा असावा. ज्ञानेश्वरी वाचली की आपल्याला लक्षात येतं की सर्वश्रेष्ठ कवित्व जर कुठे असेल तर ते ज्ञानदेवांमध्ये आहे. आणि हे सर्वश्रेष्ठ कवित्व कुठं येतं तर ज्ञानदेवांची अवघी ज्ञानेश्वरी वाचत असताना असं लक्षात येतं की किती सुंदर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत, पण ही सगळी निसर्गदत्त आहेत. आणि ज्ञानदेवांची उदाहरणं बघताना असं लक्षात येतं की इथं कुठेही ही उदाहरणं विषयांनी लिंपित नाही. पण ते साध्या दिव्यापासनं त्या वातीपासनं ते ज्योतीपर्यंत उदाहरणं देत जातात त्यांच्या काव्यातून. पण त्यांच्या उदाहरणांमध्ये कुठेही विषय लोलुपता तर सोडूनच द्या, पण विषयांनी लिंपित अशीच त्यांची उदाहरणं नसतात. आणि असाच जर विचार केला तर एवढंच प्रगल्भ आणि दिव्य काव्य जर कोणाचं असेल तर ते भा.रा. तांब्यांचं. भारांच्या कविता तशा मनामनात रुजत गेल्या, आपण ऐकत गेलो. या बाळांनो या रे या लवकर भरभर सारे या, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. इतकं निरागस, इतकं सुंदर लहान मुलांसाठी लिहिणारे जे भा.रा. असतात तितकेच ते मोठ्यांबद्दल लिहत जातात.
तितकेच ते ज्येष्ठांबद्दल लिहत जातात, तेवढेच ते एका स्त्रीबद्दल लिहत जातात आणि तेवढेच ते मृत्यूबद्दलही लिहत जातात. एखाद्या व्यक्तीची तळमळ, त्यांच्या हृदयात असलेली आसक्ती कोणी मांडावी तर ती भारांनीच मांडावी. आणि मग भारांच्या कविता पाहिल्या, या भास्कर रामचंद्र तांबे हे मुळात राजकवी, ग्वाल्हेरचे राजकवी म्हणून ते जरी आपल्याला ठाऊक असले तरी भारांचा प्रवास अफाट आहे. त्यांनी प्रिन्सिपल म्हणून काम केलं, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम केलं, फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम केलं, बँकर म्हणून काम केलं, अर्थव्यवस्था राजघराण्यांची सांभाळली. ती करत असताना लिटरली त्यांनी समाज सुधारण्यासाठी काय करावं, सामाजिक शिक्षणासाठी काय करावं याच्यावर काम केलं. एवढंच नव्हे तर नगर विकासाचं सुद्धा त्यांनी काम वेगवेगळ्या संस्थानांमधून केलं. आणि त्यांच्या कामाबद्दल जर पाहिलं तर असं लक्षात येतं की वा, केवढी प्रचंड अचीवमेंट आहे, कारण केवढं प्रचंड वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये काम केलं. आणि एवढं सगळं करत असताना भारा झाले ते मुळात कवी. ते आपल्याला राजकवी म्हणून जरी ठाऊक असले तरी भारा कुठंतरी एखादे प्राध्यापक, शिक्षक, एखादे ऍडमिनिस्ट्रेटर, अर्थतज्ञ असे म्हणून ज्ञात नाही आहेत. तर भारा म्हटलं की आपल्या मनामध्ये एक कविता आपसूक आकार घ्यायला लागते आणि आपण भारावूनच जातो. ते भारावलेले क्षण भारांबरोबर अनुभवताना असं लक्षात येतं की भारा घडले कसे. तर भारांचं जीवन असं होतं की या जीवनामध्ये भारा त्यांच्या आईमुळे घडते. जी मुलं आईमुळे घडतात त्यांच्या भावना अत्यंत तरच असतात. कारण एखादी आई जेव्हा यातना दुःख भोगत असते तेव्हा तिची दुःख अनुभवल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये जी अनुकंपा तयार होते, जे सेन्सेशन्स तयार होतात, ज्या भावना जागृत होतात, त्या भावनांना तोडच नसते. 12 वर्षांचे होते त्यांचे वडील वारले. मामांनी, आजोळी यांनी त्यांनी सांभाळले. हे सगळं करत असताना कुठेतरी डिपेंडन्सी होती आणि ही डिपेंडन्सी असताना भारा स्वतः प्रचंड प्रेम करत होते त्यांच्या आईवरती. कारण त्यांना ठाऊक होतं त्यांच्याच 12व्या वर्षी वडील वारले, आई एकटी झालेली आहे. आश्रिताचं जीवन जगत असताना त्या आईनं भोगलेलं दुःख म्हणजे भारांचं काव्य. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांची आई त्यांच्या कवितांमधून डोकावते, भेटते आणि मग जाणवतं की हे 12 वर्षांचे भारा तांबे, हा 12 वर्षांचा भास्कर आईला वेगवेगळे ग्रंथ वाचून दाखवायचा, हरिविजय वाचायचा, वेद वाचून दाखवायचे, उपनिषद वाचून दाखवायची, ज्ञानेश्वरी वाचून दाखवायची. हे सगळं भारा त्यांच्या आईसाठी करत असत. आणि भारा जेव्हा त्यांच्या रसाळ वाणीतनं ही पुस्तकं, ग्रंथ आईसाठी वाचायचे तेव्हा घळाघळा त्यांच्या आईच्या डोळ्यातून पाणी वाहत असायचं आणि त्या वाहत्या नेत्रीच्या गंगेमध्ये स्वतःला भिजवून घेत भारा तयार झाला. आणि मग भारा तांबे असे घडत असताना त्यांच्या काव्यातली जी प्रतिभा आहे ना, ती केवळ प्रतिभा नाहीये तर त्यांचे मूळ उपजत सेन्सेशन्स आहेत. आणि म्हणून संवेदना मांडायच्या झाल्या तर भाराच व्हावं लागतं. संवेदना मांडायची असेल तर आपल्याला आईवर प्रेम करावं लागतं. आई ज्याला कळली त्याला भारा कळली. या भारांनी अनेक कविता लिहिल्या. या बाळांनो या रे या, तुझ्या गळा माझ्या गळा, मावळत्या दिनकरा, निजल्या तान्ह्यावरी माऊली, दृष्टी सारखी घरी, कशी काळ लागली मधु मागशी माझ्या सख्या परी, कळा ज्या लागल्या जीवा मला ती ईश्वर आठाव्या, जन पळभर म्हणतील हाय हाय, घनतवी शुक्र बघ राज्य करी, डोळे हे जुलमी गडे ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकडी, नववधू प्रिया मी बावरते तिने सांजा सखे मिळाले. ही त्यातली काही गाणी झालेली काव्य. पण
पण एकदम भारा आठवली की सगळं आठवत नाही म्हणून ती यादी केली होती फक्त. अन्यथा भारांची कविता याच्या खूप पलीकडची आहे आणि ही भारांची कविता ना 2-3 गोष्टींना धरून 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 जाते. एक म्हणजे अध्यात्म त्यांनी त्यांच्या आईसाठी जेव्हा वाचलं आणि तिला समजावून सांगितलं तेव्हा त्यांना प्रचंड आणि गूढ असं आकर्षण होतं ते मृत्यूबद्दल. आणि भारांची कविता या मृत्यूला कुठेतरी समांतर जात राहते. भारांची कविता ऐकली त्यातली कडवी बघत गेलं की कुठे ना कुठे एक वाहती नदी डोकावते. भारांची कविता तुम्ही वाचायला गेलं की एका स्त्रीची व्यथा तिथं डोकावायला लागते आणि भारा स्वतःच्या कवितेबद्दल म्हणतात की माझ्या विवाहापूर्वीच्या कविता आणि माझ्या विवाहानंतरच्या कविता या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्या पूर्ण वेगळ्या म्हणजे कशा आहेत तर विवाहापूर्वी एक स्त्री हे नुसतं आकर्षणाचं केंद्र भारांसाठी कधीच नव्हतं. पण त्या भारांनी विवाहापूर्वी स्त्री अनुभवली होती ती त्यांच्या आईच्या रूपानं आणि विवाहानंतर त्यांनी अनुभवली ती त्याच्या पत्नीच्या रूपानं. भारा एक अतिशय सुंदर उदाहरण सांगत असत. पत्नी सावळीशी होती. दिसायला काही खूप देखणी होती अशी नाही पण भारांचं खूप प्रेम होतं तिच्यावर आणि तिच्यावरती अमाप प्रेम असताना एक दिवस ती जेव्हा हळदी कुंकवाला गेली आणि कोणीतरी तिला बोलले की किती ग सावळी तू. आणि तिला सावळं म्हटल्यानंतर तिला तिचंच वाटायला लागलं की हा माझा नवरा माझ्यावरती एवढं प्रेम करतो पण मी तर काही दिसायला पण चांगली नाही सावळीच आहे कशी तरीच आहे. घरी आली भारानं आपली व्यथा सांगितली म्हणे अहो एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता मी दिसायला अगदीच यथातथा आहे. आज लोक बोलले तेव्हा मला याची आणखीनच जाणीव झाली. दिखाव्यापुरतं तर नाही करत ना तुम्ही. आणि जेव्हा भारांनी तिचं वाक्य ऐकलं तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की अगं माझ्या विवाहानंतरच्या कविता वाच म्हणजे तुला कळेल की माझ्यासाठी तू काय आहेस. त्या पत्नीच्या विचारांची तरलता ज्याला जपता येऊ शकते तो कवी. अन्यथा कवीच्या पत्नीला विचारायचं की का गं कसं आहे. तर ज्याला भारा व्हायचंय त्याला त्या पत्नीला समजून घेता आलं पाहिजे. त्याची सहधर्मचारिणी तिला समजून घेता आलं पाहिजे आणि मग एक एक विचार एक एक तिच्या मनातला विचार समजून मांडता आला पाहिजे तर भारा होत आहे. आणि मग आज आपल्याकडे वेळ अगदीच थोडा आहे आणि म्हणून 4च कविता भारांच्या घेतलेल्या आहेत. एक कशी काळ नागिनी, दुसरं तिन्ही सांजा सख्या मिळाल्या, तिसरं मधु मागसी माझ्या सख्या परी आणि चौथं घनतमी राज्य केले शिव. तुम्हाला पाणी द्यायला. तर हे सगळं करत असताना मला तुम्हाला एवढंच सांगायचं की एक एक कागद भारांची ती कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नाही. पुन्हा एखाद्या कवीने एखादा काव्य लिहिलं ना की त्याला वाचणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या भावना त्याच शोधत असतो. त्याला आपल्याच मनातल्या भावना तिथे अप्लाय कराव्याशा वाटतात. त्याची जी भावनिक अवस्था असते ना ती तो तिथे तिथे मांडत जातो. मात्र भारा जगत असताना या काव्याकडे जर 2 दृष्टिकोनातून पाहिलं, एक म्हणजे भारांची आई आणि दुसरं म्हणजे भारांची पत्नी, तर मग लक्षात येतं की जी आर्त ओढ आहे त्या ओढीमध्ये जी आर्तता आहे ना ती अनन्य आहे. ती विषय लोलुपतेनं व्यापलेली नाही आहे. सगळ्या विषयांच्या पलीकडे. विषय म्हणजे फक्त सेक्स नव्हे. प्रत्येक डोळ्यांना दिसतं तो डोळ्यांचा विषय, कानांना ऐकू येतो तो कानांचा विषय. सगळ्या इंद्रियांच्या विषयांच्या पलीकडे जे जातं ते भारांचं प्रेम आहे. आणि मग जेव्हा कशी काळ नागिणी भारा लिहितात, अजमेर संस्थानमध्ये भारा होते त्यावेळेला 1921 साली भारांनी लिहिलेलं हे काव्य आहे आणि घनतमी नंतर लिहिलेलं काव्य. आणि या काव्यामध्ये
म्हणतात ना, ती कुठंतरी त्यांची दुखावलेली जी पत्नी होती ना, भारांनी तर दुखावलं नाही तिला कधी, परंतु जगामध्ये वावरत असताना जे जे तिला अनुभव आले त्यातनं तिनं जे होरपळ सहन केली, त्यातनं भारांवरती अमाप प्रेम करायची. ते प्रेम भारा कसं मांडतात तर त्या पत्नीला ते राधेच्या ठिकाणी ठेवतात आणि तिला राधा समजून, कारण श्रीकृष्णावरती अनन्य असं नवरा बायको पलीकडचं नाव नसलेलं नातं नसलेलं प्रेम जर कोणी केलं तर राधेनं, आणि ती राधा जसं प्रेम श्रीकृष्णावर करायची तसं प्रेम त्यांची पत्नी त्यांच्यावर करते. आणि जेव्हा ते वेगवेगळ्या संस्थानांमध्ये नोकरी बदलत गेले, नोकरी बदलत बदलत इकडे तिकडे जाताना जेव्हा ताटातूट व्हायची, काही दिवस दूर राहावं लागायचं, तो विरह दोघांनाही किती छळायचा हे कशी काळनागिणी या काव्यातनं भारा मांडतात. आपण ऐकूयात एकदा, आणि ही कविता ऐकल्यानंतर यात नेमकं भारांना काय सांगायचंय ते आपण बघूयात. कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी, प्राण विसावा पैल तीरावरी अफाट वाहे मधी. तो प्राण विसावा हा केवढा सुंदर शब्द आहे नाही का. एखाद्या पत्नीनं नवऱ्याला प्राण विसावा म्हणणं म्हणजे याहून दुसरी व्याख्या असूच शकत नाही. की काय आहे तर माझ्या प्राणाचा विसावा आहे, जिथं मी विसंबू शकते असं आहे कारण असू. आणि म्हणून कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी, प्राण विसावा पैल तीरावरी, प्राण विसावा पैल तीरावरी अफाट वाहे
नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. एवढं पाणी, एवढं मध्ये जीवन प्रवाह वाहतो आहे आणि तो सगळा विरोधाचा जीवन प्रवाह आहे. हा विरोधाचा जीवन प्रवाह वाहत असताना नाही ग ओलांडता येत तुला, आणि मी अलीकडच्या तीरावर पडलेली आहे आणि माझा प्राण विसावा, माझा प्राण सखा तो नदीच्या पलीकडल्या दुसऱ्या तीरावरती आहे. ही आर्तता, विरह आणि मध्ये जनक्षोभ या गोष्टी मांडत असताना भारा इतकं सुंदर सांगतात की अरे त्या प्रवाहामध्ये जे रोज वाहत आहेत ना ते किती सुखी आहेत. आम्हीच प्रवाह वेगळे पडलेलो आहोत. जग कसं असतं ना, दिखाव्यापुरतं प्रेम करतं, दाखवतं प्रेम करतोय, पण मनात ओलावा नसतो. जिथं ओलावा असतो तिथं मध्ये अशी ती विरहाची नदी वाहत असते आणि ती अशी संतप्त करून सोडते, संत्रस्त करून सोडते. आणि असं जगत असताना, असे मध्ये वाहत असताना, अगं तुझ्यामध्ये ते वाहणारे मासे सुद्धा किती भाग्यवान आहेत नाही का. असंख्य लाटा, विरोधी लाटा असोत, सहचर लाटा असोत, पण त्या सगळ्या झेलत असताना सहज असंख्य लाटा ते झेलून जातात. अगं तुझ्यावरनं वाहत जाणारे हे पक्षी सुद्धा किती सुखकर आहेत नाही का, की प्रवाहाच्या विरोधात, वाऱ्यांच्या विरोधात ते सहज कितीतरी कोसांचं अंतर वाहून जातात. त्यांना तुझ्यात जावं लागत नाही. नुसतं उडता उडता आपल्या सख्याला जाऊन भेटता येतं. सुखी मीन हे तरतीनं गळून लाटा कोट्यावधी, सुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी. हे म्हणताना तिची आर्तता केवढी सांगतात भारा, की पहिलं तटीनं का तृण मी झाले. अगदी पहिलं तटावरती जाऊ देत मासे नाही झाले, पाखरू नाही झाले. अरे तिथं मला नुसता गवताचा जरी जन्म दिला असता तर माझ्या सख्याचे पावलं ती स्पर्शून तरी गेली असती. जरी तुडवलं असतं तरी त्या तुडवण्यामागे सुद्धा त्या स्पर्शाचं सुख मला अनुभवता आलं असतं. पहिलं तटीनं का तृण मी झाले, तुडवितात तरीपदी पहिलं तटीनं का कदंब फुलले. कदंबासारखी माळा न करता येण्यासारखी फुलं जरी असली ना, नुसते चेंडू चेंडू येतात, तरी मी फुलले असते ना तर माझ्या प्रियकाराची नुसती दृष्टी माझ्यावरनं फिरली असती. आणि ती दृष्टी माझ्यावरनं फिरत असताना मी जरी माळ होऊन त्याच्या गळ्यात घातल्या गेली नसती तरी त्याच्या दृष्टीचं समाधान माझ्या त्या फुलांच्या लावण्यानं प्राशून घेतलं असतं. का रे मला असं पैल तीरावरती ठेवलेलं आहेस. आणि मग तिचा विराह सांगताना ती म्हणते, कदाचित मी खूप पाप केली असते. कर्माचा सिद्धांत, कारण अध्यात्म शिकलेले भारा ते तिची व्यथा मानताना म्हणतात की कदाचित मागल्या जन्मीचं पूर्व दुष्कृत असणार आहे. पापीण खेळले तीरा विरहा हा शस्त्राविणवधी. किती विचित्र अवस्था आहे रे. मी इतकी पापीण आहे की माझा प्राण विसावा दुसऱ्या तीरावरती आहे, मी इथं अडकून पडलेली आहे. अगं काळ नागिणीसारख्या वाहणाऱ्यामध्ये वाहणाऱ्या नदी, तुला काय सांगू. परंतु हे जे दुःख आहे विरहाचं, हे पदोपदी क्षणोक्षणी कुठलंही शस्त्र न घेता मला मारून टाकणार आहे. आणि म्हणून एक पैल तीरावरती नेणारा नावाडी असतो ना, जेव्हा मृत्यू समीपी येतो तेव्हा देह जरी इथेच राहिला तरी आत्म्याला मात्र पुढच्या प्रवासाला जाता येतं. आता मला जगण्यातच स्वारस्य उरलेलं नाही, मला फक्त ओढ आहे ते माझ्या प्राण सख्याला भेटायची. आता प्राणाचे घे मोल नाविका लावी पारणे आधी. प्राणाचं मोल घेऊन टाक, देह इथेच राहू दे, पण या प्राणाला तुझ्याजवळ घे आणि माझ्या प्राण सख्याची माझी भेट घालून दे. कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी. ही एका त्या विरहिणीची, त्या सखीची, त्या प्रेयसीची जी प्रेम नव्हे भक्ती करायला लागते. प्रेम म्हणजेच भक्ती असा जर आविष्कार आपण पाहिला आज नेमका कविता संग्रह त्यावरच होता वर्षाकांचा. तर प्रेमाची उत्कट अवस्था म्हणजेच भक्ती. आणि या भक्तीला जेव्हा परमेश्वर साथ घालतो ना तेव्हा तो प्रियकर त्याला जेव्हा जाणवतं की अरे काय आहे ही, केवढं माझ्यावर प्रेम आहे,
किती अगाध प्रेम आहे. आणि त्या अगाध प्रेमामध्ये नुसता अभिषेकानं बिचिंब झालेला तू प्रियकर तिला सांगतो की अगं तुझं रूप लावण्य मला बघायचं नाही, तुझ्या वर्णाशी तुझ्या रंगाशी मला काहीही घेणं देणं नाही, तू कशी दिसतेस, कशी वागतेस, तू काय घालतेस याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. कारण तुला मी कुठं ठेवली आहे तर जिथं या सगळ्या इंद्रियांना तुला बघताच येणार नाही, अनुभवताच येणार नाही, अशा ठिकाणी मी तुला साठवलेली आहे. आणि मग तो प्रियकर अशा विरहिणी प्रियकर त्या विरहिणी अशा त्याच्या प्रेयसीला समजावून सांगतो की तिन्ही सांजा सखे मिळाल्या. लताबाईंनी म्हटलंय आणि मी काही गाणार नाही त्याच्यामुळे मी गाताना जरा भीती असते, परंतु तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचन तुला तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचन तुला आज पासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. कनक गोल हा मरीची माली, कनक गोल हा मरीची माली, जोडी जो सुयशा चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गंभीर निशा, त्रिलोकगामी मारुत ऐशा निर्मळ काही दिशा, साक्षी ऐसे अमर करुणी हे तव कर करी धरिला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. नाद जसा वेणूच रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात, रस जसा बहया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात, मनोहर वर्ण सुवर्णात, हृदयी मी साठवी तुझ तसा, जीवित जो मजला आज पासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या.
कसे होते हे तंतोतंत मांडणार एकमात्र काव्य, जिथं भारा त्यांच्या पत्नीला स्वतः सांगतात की मी तुझ्यावर कसं प्रेम करतो आणि तू काय आहेस, प्रेम कसं असावं हे पुढल्या पिढीला जर शिकवायचं झालं तर मला असं वाटतं की ही भारांची कविता एखाद्या नवऱ्याला जर कळली आणि ती कळल्यानंतर त्यानं ती हृदयात तशी साठवली तर जगात त्याच्या बायकोसारखी दुसरी सुखी स्त्री असूच शकणार नाही. भारांनी किती अमाप प्रेम करावं. आणि जेव्हा तिन्ही सांजा आपण वाचतो, इंदूरमध्ये 18 जानेवारी 1902 साली लिहिलेली ही कविता आहे. इंदूर संस्थानमध्ये जेव्हा काम करायचंय त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं आणि लग्न झाल्यानंतरच्या जवळपासच्या काळामधली ही कविता. तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. की तुला काय सांगू, तू सावळी आहेस, दिसायला तू म्हणते मी चांगली नाही, तुला असं वाटतं की माझा स्वभाव तुमच्या स्वभावाशी मिळत नाही, तुम्ही एवढे कलासक्त आहात पण मी तुमच्यात मिसळून जाऊ शकत नाही. नवरंगमधल्या प्रेयसीसारखी अवस्था. पण भारतीला वचन देतात की अगं असा काही विचार करू नकोस, तू आहेस तशी मला आवडतेस, मला तुझ्यात इतर काहीही गोष्टी नको आहेत. आणि म्हणून तुला कधी ते जेव्हा तिन्ही सांजा मिळाल्यात, ते तिन्ही सांजा जेव्हा एकत्र येतात, जेव्हा इंगला पिंगला सुषुम्ना एकत्र येतात, जेव्हा सद्विचार दुर्विचार आणि आध्यात्मिक विचार हे सगळे एकत्र येतात, त्यावेळेला आत्मा हा निष्पाप अवस्थेला असतो. आणि अशा निष्पाप अवस्थेमध्ये आल्यानंतर तिन्ही सांजांना मी तुला वचन देतोय की आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, माझ्या हृदयासाठी माझ्या जीवापेक्षा जर श्रेष्ठ काही असेल तर तू आहेस. आणि म्हणून बघ मी तुझ्याकडे बघताना कसं बघतो, मला तुझ्यात काय दिसतं तर कनक गोल हा मरीची माली जोडी जो सुयशा. बघ आपण जगत असताना यशासाठी जगत असतो, यश संपादन करण्यासाठी जे काय करत असतो त्याच्यामध्ये यशाची उत्तुंग परिसीमा म्हणजे काय, तर आकाशामध्ये दिसणारा हा कनक गोल म्हणजे हा सूर्य जो आहे हा यश जोडणारा आहे. हा सूर्य जेवढा त्या धरतीवर प्रेम करतो आणि रोज रोज येतो ना तिला भेटायला, आणि जरी तापत असला तरी पहाटेच्या वेळेला आणि तिन्ही सांजांना जी रंगांची उधळण तो या पृथ्वीवरती करतो ना, तशी रंगांची उधळण करण्यासाठी मी आलेलो आहे. तू माझा संतप्त स्वभाव विसरून जा. कधीतरी मी चिडत असेल, कधीतरी रागवत असेल, कधीतरी आपलं भांडण होत असेल, एखाद दुसरा शब्द उन्हापुरा बोलल्या जात असेल, पण ते दिवसाचं ऊन झालं. अगं तिन्ही सांज झाली ना की मी त्या सूर्यासारखा अतिशय सुंदर असा लालिम रक्तिम लालिमेनं व्यापून जातो आणि त्या सगळ्या माझ्या मनातल्या भावनांच्या रंगांची उधळण मी तुझ्यावरती करत असतो. चक्रवाल हे पवित्र ये जे शांत गंभीर निशा, हे चक्रवाल आहे. रोजच तो सूर्य त्या पृथ्वीला भेटायला येतो तेव्हा खूप तिचा लाड करतो, मग दिवसभर तापतो आणि संध्याकाळ झाली की पुन्हा त्याला वाटतं की रे काय आपण चुकलोच, लक्षच दिला गेलं नाही की हिच्याकडे. आणि मग चुकल्याची जाणीव झाली की मनातल्या सगळ्या भावनांच्या रंगाची उधळण करता करता कधी वेळ संपून जाते, कधी रात्र येते तेच कळत नाही. आणि मग रात्रीच्या वेळेला जसं एखादं प्रियकर प्रेयसीला आपल्या फक्त कवेत घेतो, काहीच नसतं, दोघं जण शांत फक्त आकाशातले तारे बघत असतात, दोघांच्याही मनामध्ये काहीही विचार नसतात, केवळ असते एक समीपता. या चक्रवालातनं मिळणारी ती समीपता मला तुला द्यायची अगं. त्रिलोकगामी मारुत तैशा निर्मळ राही दिशा. जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना, अशी अगदी मला बिलकुल असतेस, तेव्हा या सगळ्या जगाचं भान विसरलेलं असतं. अगदी तिन्ही लोकांमध्ये फिरून येणारा हा वारा, तो वारा सुद्धा त्या निर्मलतेची आणि आपल्या प्रेमाच्या निर्मळतेची जाणीव श्वासाश्वासांमधनं तुला मला करून देत असतो. आणि तुझ्या श्वासांमधनं तोच निर्मळ मारुत, तोच वारा मला तसाच जाणवत असतो अगं. या जाणीवांपलीकडे तुला सांगतो, साक्षी ऐसे अमर करून मी तव. हा सूर्य, ती पृथ्वी, ती तारे, ते आकाश, ती रात्र, तो मारुत, तो वारा, या सगळ्यांना मी साक्षीला ठेवलंय बघ. आणि या सगळ्यांना साक्षीला ठेवून मी सांगतोय की आज मी तुझा कर
करी धरलेला आहे. तुझा हातात हात धरलाय तो सोडण्यासाठी नाही, तुला त्रास देण्यासाठी नाही. हा हात धरल्यानंतर तुला हाताला कधी हिसका मी बसू देणार नाही. तो परमनंट नेहमी करता घट्ट धरलेला असेल तुझ्या श्वासांमधल्या निर्मळ मारुतासारखं. हे प्रेम कसं असावं? एका प्रियकरानं एका प्रेयसीवर, एका नवऱ्यानं एका बायकोवर प्रेम कसं करावं? महाराज सांगतात, नाद जसा वेणूत रस जसा सुंदर कवनात. ती वेणू वाजते तेव्हा त्यात जो नाद असतो ना, त्याला विषयाची लोलुपता नसते. नाद जसा वेणूत रस जसा सुंदर कवनात. एखादं काव्य लिहित असताना त्याच्यामध्ये जसा रस ओथंबून वाहत असतो, तो काव्यात रसाला दोन वेगवेगळ्या त्यांनी उपमा दिलेल्या आहेत की काव्यातला रस, दुसरीकडे ते सांगतात की गंध जसा सुमनात. एखाद्या फुलामध्ये जसा नैसर्गिकरित्या तो सुगंध दरवळत असतो आणि बघ द्राक्षांमध्ये सगळ्यात मधुर लागणारा असा रस साठलेला असतो. एवढंच काय, मोत्यामध्ये काय असतं तर पाणी असतं. पाणीदार मोती जसा निर्मळ समजला जातो तो सर्वश्रेष्ठ असतो. आणि सगळ्यात सुंदर वर्ण कशात असेल तर तो सोन्यामध्ये असतो. मी तुला सांगू एक मनातली गोष्ट. हे बघ, जसा त्या वेणूमध्ये नाद असतो ना, तो वेणूत संचारलेला असतो. रस जो असतो ना एखाद्या काव्यामध्ये, तो काव्याच्या आत असतो. पाणी जे असते ते मोत्यात असतं. सुगंध असतो तो फुलामध्ये असतो. पराग तोडून टाकले तर सुगंध येत नाही. रस जो आहे तो द्राक्षात असतो. अवघं द्राक्ष तोंडात टाकलं तरच त्यातला तो रस अनुभवता येतो. आणि सोन्यामधला जो चमत्कारी मोहून टाकणारा वर्ण आहे तोही सोन्यात असतो. तो इतरत्र कुठेही असू शकत नाही. मी तुला एकच सांगतो, अगं हे सगळं जसं यांच्या आत निसर्गानं साठवलेलं आहे ना, तसं मी तुला निसर्गदत्त पद्धतीनं माझ्या हृदयात साठवून ठेवणार आहे. या पलीकडे मी बोलणार नाही, मी शब्दांनी तुला सांगणार नाही, पण माझ्या हृदयात तुला या सगळ्या गोष्टींची जाणीव होत जाईल. कारण सखे तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयात. हे वचन केवढं मोठं आहे. एकीकडे तिची तळमळ, दुसरीकडे त्यानं तिला दिलेलं वचन. हे अनन्य आहे भारांच्या कवितेमध्ये. आणि अशी भारांची कविता फुलता फुलता एक दिवस भारा म्हातारे झाले आणि वय झाल्यानंतर भारांना कविता लिखाणामध्ये ते स्वारस्य उरलं नाही आणि कुठंतरी त्यांची कविता थांबली. पण कवी थांबत नसतो, तो थोडा वेळ थांबतो. त्याला असं वाटतं थांबल्यासारखं, पण कालांतरानं पुन्हा पुन्हा तीच प्रतिभा त्याची ती कधीच शांत न होणारी असते. एखाद्या दीपकामधली ज्योती थोडीशी कमी होते आणि ती वाट पुढे सरकवली की पुन्हा प्रफुल्लित होऊन ती जशी तेज आणि उजेड देत राहतं, तसं कवीच्या हृदयाचं असतं, त्याच्या शब्दांचं असतं, त्याच्या भावनांचं असतं. आणि हेच नेमकं त्या भारत आंब्यांच्या बाबतीत घडलं. त्यांना एकदा की तरुण वयातल्या मुलांसाठी काहीतरी लिहून द्या, किती दिवस झाले तुमची कविताच ऐकलेली नाही. तेव्हा मनातला शीण मांडताना भारा सांगतात, मधु मागसी माझ्या सख्या परी, मधु घटची रिकामी पडती घरी. हे मधु म्हणजे प्रेम बरं का. मधु म्हणजे काही मध नव्हे, मधु म्हणजे गोडवा नव्हे, तर मधु म्हणजे त्यांच्या दृष्टीनं प्रेम. आणि प्रेमाचे हे घट भरलेले होते. आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु पाजिला तुला भरून. काय शब्द आहेत की आजपर्यंत हे प्रेम या काव्यातून मी मांडतच आलो. आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु पाजिला तुला भरून. पुढे ते म्हणतात की सेवा ही पूर्वीची स्मरुनी, सेवा ही पूर्वीची स्मरुनी, करीन रोष सख्या दया करी. महेश म्हणतात, महेश गातात तेव्हा त्यातलं तसंच्या तसं लावण्य आपल्याला समजून येतं गायनातलं.
नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी देवपूजे स्तव ही कोराटी देवपूजे स्तव ही कोराटी बाळगी अंगणी कशी तरी मधुमागसी माझ्या सख्या परी तरुण तरुणींची सलज गुज गुज वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गुज तरुण तरुणींची सलज गुज गुज वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गुज संसाराचे मर्म हवे तुझ संसाराचे मर्म हवे तुझ मधु पिळण्या परी बळण करी मधुमागसी माझ्या सख्या परी ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया दीपविती हृदया ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया दीपविती हृदया आता मधुचे नाव कासया आता मधुचे नाव कासया लागले नेत्र रे पैलगिरी मधुमागसी माझ्या सख्या परी मधुघटची रिकामी पडती घरी मधुमागसी माझ्या सख्या परी. हतबलता, तुम्ही कितीही पॉवरफुल असा, जगता जगता एक दिवस असा असतो आयुष्यातला की माणूस म्हणतो की आम्ही दगड खाल्ले तरी पचवून टाकू. काय लोक तक्रारी करत असतात, पण जरा ही प्रत्येक माणसाला छळत असते. जरा म्हणजे वार्धक्य, वय वाढत जाणं, म्हातारपण येणं. आणि ते म्हातारपण आलं की जेव्हा गात्रांमधल्या शक्ती कमी व्हायला लागतात, त्राण कमी व्हायला लागतं, त्यावेळेला तो थकवा जाणवायला लागला की असं वाटतं की अरे आपण एक उमेदीच्या काळामध्ये किती धडपड करत काय काय करत होतो, आणि आता मन साथ देत नाही, शरीरही साथ देत नाही. शरीर साथ देत नाही म्हणून मनही थकायला लागतं. आणि अशा थकलेल्या अवस्थेमध्ये भारा किती सुंदर त्यांचं वैफल्य मांडतात बघा, की नैवेद्याची एकच वाटी आता दुधाची माझ्या गाठी. काही नैवेद्य करून वाढायचा ठरवला तरी तो स्वयंपाक रांधण्याची शक्ती पण माझ्यात उरलेली नाही. आता काय आहे तर नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे फक्त दुधाच्या वाटीतलं दूध आहे. आणि इतका थकवा आहे की त्या परमेश्वराच्या पूजनासाठी बाग जोपासायची सुद्धा शक्ती उरलेली नाही. फक्त अंगणामध्ये कोऱ्हाटी आहे, त्या कोऱ्हाटीची पांढरी पिवळी फुलं फक्त आज, कारण त्यांना पाणी द्यावं लागत नाही, त्यांची निगा राखावी लागत नाही. माझ्यासारखा जर्जर अवस्थेला पोचलेली ही कोऱ्हाटी, मी जसा फुलतो ना तुमच्या विचारांनी, तशी माझी कोऱ्हाटी पण पाण्याशिवाय, प्रेमाशिवाय, निगराणीशिवाय फुलते. आणि तेवढ्या फक्त कोऱ्हाटीचीच फुलं माझ्याकडे आहेत, तेवढी सुद्धा माझा परमेश्वर आजकाल गोड मानायला लागलेला आहे. अशी वैफल्यावस्था आलेली असताना अरे काय तुम्हा तरुण तरुणींची सलज्ज कुजबुज, वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गुज, संसाराचे मर्म हवे तुझ, मधु पिळण्या परी बळ न करी. अरे समजून घे जरा, तुम्ही तरुण आहात म्हणून तारुण्याची जी एक झऱ्याची वाहण्याची क्षमता तुमच्यात आहे ती आज माझ्यात उरलेली नाही. त्या पलीकडे जाऊन कुठेतरी अरे थकवा आलेला आहे, आता मधु पिळण्यासाठी बळ करू नका. आणि हे सगळं सांगताना शेवटच्या वाक्यात ते सांगतात की ढळला रे ढळला दिन सखया.
संध्या छाया भिवविती हृदय. सगळ्या जीवनाचा दिवस ढळून गेलाय, आता संध्याकाळ झाली आणि ही संध्याकाळ भीती दाखवते. रात्र होणार, अंधार होणार, काही दिसणार नाही. वाईट विचार, वाईट प्रवृत्ती आता छळायला येणार आणि मी म्हातारा झालो, ह्या सगळ्यात मोठा वाईट विचार मला छळत असतो. आणि असं असताना आता मधूचे नाव कासया लागले नेत्र हे पैलती मधु मागसी माझ्या सट्टापरी. असं जेव्हा भारा सांगतात तेव्हा या भारांना त्यांच्या अनेक कवितांमधनं कुठं 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 आपल्याला मृत्यू डोकावताना दिसतो. आणि हा मृत्यू त्यांना कधी आवडायला लागला तर हा मृत्यू त्यांना कधी आवडायला लागला तर ज्या दिवशी भारांच्या आईचं निधन झालं त्या दिवशी भारा प्रचंड अस्वस्थ झाले. आईच्या चितेला अग्नी देऊन घरी परतले आणि घरी परतल्यानंतर अंगणामध्ये अगदी शांत चित्तानं बसलेले होते. त्यांची बायको त्यांच्याजवळ येऊन बसली पण मन ऐकत नव्हतं. इतक्या यातना सोसलेली आई आणि ते आईच आज निघून गेली. भारा म्हणतात काय उरलं आता जीवनात, आईच गेली, आईच गेली, तिथं उरलंच काय. हा मृत्यू तिला आला तसाच मला आला असता तर किती बरं झालं असतं. मृत्यूचं असंच असतं, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मृत्यू येतो ना आणि घरातली एखादी व्यक्ती जाते तेव्हा इतकी विवशता आपल्यात साठून राहिलेली असते की ती व्यक्ती गेली पण तिच्यासाठी आपल्याला काही करता आलं नाही. आईची ही इच्छा होती, आईची ती इच्छा होती, आईला हे करायचं होतं, आईला ते करायचं होतं, हे राहून गेलं, ते करायचं राहिलं, तिला हे द्यायचं राहिलं. हे सगळ्या भावना इतक्या छळत असतात, असं वाटतं अरे ती होती तोपर्यंत हे विचार आले नाहीत पण आज गेल्यानंतर हे सगळं छळतं आहे. आणि ते वैफल्य एवढं ग्रासून गेलेलं होतं की कितीतरी दिवस कितीतरी महिने भारा त्या दुःखामध्ये, आई गेल्याच्या दुःखामध्ये झुरत होते. त्यांचं जगणं चूर्ण झालेलं होतं आणि त्यांना सतत असं वाटायचं की हा मृत्यू जो आहे आईचा झालेला, हा मृत्यू म्हणजे खरं सत्य आहे. जीवन वगैरे सगळं वृथा आहे, जगण्यामध्ये काही अर्थ नाही. जगतो तर आहोत आपण, कारण प्रवाहात पडलो आहोत तर वाहतो आहोत आणि वाहता वाहता जगतो आहोत. पण सत्य काही असेल तर तो मृत्यू आहे. आणि या मृत्यूचं सौंदर्य काय आहे ते या मृत्यूमध्ये एकच सौंदर्य आहे की मृत्यू आला ना की गेलेल्या आईला परत भेटता येतं. मृत्यू आला की बाकी काही मिळत नाही, हे सगळं सोडून जावं लागतं. ही मुलं, ही बायको, हे घर दार, गाड्या, कमावलेली इस्टेट, धन संपत्ती सगळं सोडून जायचं असतं. पण ते सोडून जाताना एकच विचार जर केला की गेल्यानंतर आई भेटणार आहे तर ते दुःख सगळं सोसायची क्षमता क्षणार्धात आपल्यात तयार होते. हे धन संपत्ती, ऐश्वर्य, अभिवृद्धी, नाती गोती, बायको, मुलं हे काहीही कामाचं नाही. काय आहे तर मला माझ्या आईला भेटायची ओढ आहे. आणि ही आईला भेटायची ओढ आणि मृत्यूचं सत्य कशातून मांडलं तर भारांनी ते घनतमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी असं म्हणतात. जेव्हा हा शुक्राचा तारा असतो ना, हा जरी प्रेमी प्रेमिकांसाठी अत्यंत महत्वाचा असला तरी हा शुक्राचा तारा हा सगळी रात्र ओलांडत आली की अगदी रात्रीच्या शेवटच्या प्रहरामध्ये उजाडण्याच्या पूर्वी जेव्हा तम अंधार दाटून येतो तेव्हा त्या दाटलेल्या अवस्थेमध्ये हा शुक्राचा तारा अगदी तळपताना दिसतो. आणि त्या शुक्राच्या ताऱ्यासारखं मृत्यूकडे जर पाहिलं तर मृत्यूचं भयही वाटणार नाही आणि मृत्यू अवघडही वाटणार नाही. असं म्हणताना भारा म्हणतात घनतमी शुक्र बघ राज्य करी. एकदा घनतमी ऐकूयात महेशजींकडनं आणि नंतर घनतमी बद्दल जे भारांचे विचार आहेत ते ऐकल्यानंतर आपल्याला जीवनाचं सत्य किती निर्मळतेनं त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे ते लक्षात येतं.
10 मिनिटं ऐकतो. घनकवीबद्दल वेळच नाहीये, परंतु या काव्याबद्दल सांगताना भारा म्हणतात की मृत्यू कसा आहे तर हे बाहेरी अंडे फोडून शुद्ध मोकळ्या वातावरण का गुदमरसे आतच फोडून. जीवन हेच जर अंड असेल तर जीवनाच्या अंड्यामध्ये अडकून किती दिवस कोडता आहात. आणि हे सांगत असताना या कवितेतले जी 2 कडवी हृदयनाथांनी संगीतबद्धच केली नाहीत ती अत्यंत महत्वाची कडवी आहेत. 5 मिनिटात संपवतो. प्रसवे आवस सुवर्ण अरुणा उषा प्रसवते अनंत किरणा. पहा कशी ही वाहे करुणा का उगाच बाबुल रचितोस खरी रे खिन्न मना बघ जरा तरी. दुसरं मृत्यूचं वर्णन करताना ते म्हणतात फुल हसे काट्यात बघ कसे काळ्या ढगी बघ तेज रसरसे तीव्र हिमातून वसंत ही हसे रे उघड नयन कळ पळे दुरी. ही सगळी वर्णनं करत असताना सांगतात की बघ हे जीवन जे आहे ना उलट तेच खोटं आहे. खरं काही असेल तर हे मृत्यू एक्सेप्ट करा आणि तो मृत्यू एक्सेप्ट केला की तुमच्या लक्षात येईल की अरे हे शाश्वत सत्य आहे आणि या मृत्यूमध्ये काय ताकद आहे. तर हा मृत्यू तुम्हाला परत तुमच्या आईची भेट घालून देणार आहे. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये भारा म्हणतात मना वृथा काभीसी मरणा द्वार सुखाचे ते हरी करुणा. मना वृथा काभीसी मरणा द्वार सुखाचे ते हरी करुणा. आई पाही वाट रे मना पसरून बाहू कवळण्यावरी घन तमी शुक्र बघराज करी. अत्यंत हतबल अवस्थेमध्ये त्या मृत्यूमध्ये एकच सुखाचा दुवा भारांना सापडतो. तो म्हणजे ज्या वेळेला हा मृत्यू आलिंगन देईल त्यावेळेला देहानं हा जीव सोडलेला असेल, परंतु विसरू नका आई पाही वाट रे मना पसरून बाहू कवळण्या उरी. मृत्यू आहे, आई भेटणार आहे आणि एक उद्देश परत यातनं शेवटच्या वाक्यातनं संदेश दिला अरे भीतोस कशाला, परत जन्म घ्यायचा आहे. मृत्यूनंतर आत्म्यालाही आई भेटणार आहे आणि परत जन्माला आला की पुन्हा आईच भेटणार आहे.